नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अवाजवी खर्चाला फाटा देऊन साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न, तमनर कुटुंबाचे सर्वत्र कौतुक। सुंदर गाण्यांची मेजवानी आणि आशयप्रधान असा रांजण चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज। दौंड येथील महामार्गावरील लोखंडी कठड्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल, कठडे काढण्याची मागणी। आणि श्रीगोंदा येथे दोनही काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेचं आयोजन, आमदार जगतापांनी घेतलं पाचपुतेंवर चांगलंच तोंडसुख। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील। बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील। कॅरिओलॅक दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे राहुरी अध्यक्ष विजय तमनर यांनी त्यांची बहीण सीमा हिचा विवाह अवाजवी खर्चाला आळा घालून गुरुवर्य सद्गुरू समर्थ सुमंत हंबीर बापूजी महाराज यांच्या आध्यात्मिक शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पारायण सोहळ्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने साजरा केलाय। या प्रसंगी तमनर कुटुंबियांनी अवयव दानाचा संकल्प केलाय। आजच्या या दिखाव्याच्या जगामध्ये लग्न सोहळ्याच्या निमित्ताने श्रीमंतीचा दिखावा करणाऱ्यांची प्रथा रूढ झाली आहे। अशा या जगामध्ये थोडीफार मंडळी अशी आहेत की जे सामाजिक भान ठेवून वागत असतात। राहुरी तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी त्यांची बहीण सीमा हिचा विवाह रूढी परंपरेला फाटा देऊन अतिशय साध्या पद्धतीने संपन्न केलाय। विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये खर्चाला फाटा देऊन प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 11,000 रुपये, विश्वव्यापी मानवधर्म आश्रमासाठी 11,000 रुपये, राहुरी शहरातील मतिमंद मुलांसाठी 5,000 रुपये तर तमनर आखाडा जिल्हा परिषद शाळेसाठी 2100 रुपयांची मदत करण्यात आली आहे। या उलट विवाह सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आहेर न स्वीकारता तमनर कुटुंबियांनी अवयव दानाचा संकल्प केलाय। विजय तमनर यांच्या भगिनी सीमा आणि संगमनेरचे अमोल खेमनर यांचा विवाह गुरुवारी तमनर आखाडा येथे संपन्न झालाय। यावेळी हरिभक्त पारायण सुमंत बापू हंबीर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर, अवयवदान समुपदेशक सतीश आहिरे हे उपस्थित होते।
तमनर कुटुंबियातील विजय, सुनीता, राहुल, भक्ती या चौघांनी देखील अवयवदानाचा संकल्प केलाय आणि तसे अधिकृत फॉर्म देखील त्यांनी भरलेत. तमनर परिवाराच्या या संकल्पाचं परिसरामधनं मोठं कौतुक होतंय. यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर म्हणाले की अवयवदान आणि देहदान यातील फरक फार मोठा आहे आणि दोन्हीही दान समाज उपयोगी असल्याचं त्यांनी सांगितलंय. विजय तमनर आणि सुनीता तमनर यांनी अवयवदानाच्या माध्यमामधनं आपण गेल्यानंतरही अवयवाच्या माध्यमातून समाजाच्या कामी येत असल्यामुळे समाधान व्यक्त केलंय. आज मी माझी बहीण सीमा हिच्या विवाहानिमित्त अवयवदानाचा जो निर्णय घेतला त्याचं कारण असं आहे, माणूस मृत्यूनंतर एकतर जाळून टाकतात किंवा त्याला पुरून टाकतात. आपल्या शरीराचं दुसरं काहीच उरत नाही. मग त्यातून जर आपल्या अवयवदानाच्या प्रयत्नामुळं आपल्या निधनानंतर जर आपले अवयव कामाला येऊन कुणाची मदत आपल्याला जर करता येत असेल तर ती कितीतरी चांगली आहे. मला राहुरीचे डॉक्टर क्षीरसागर साहेब तसेच विजय आघाडे यांच्या शुभविवाहामध्ये मी ती प्रेरणा घेतली आणि त्यानंतर जोडूनच 1 महिन्यात माझ्या बहिणीचा शुभविवाह होता. मग मी पण स्वतः निर्णय घेतला की आपण अवयवदान करून आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये जे जे दान करणार आहे त्यामध्ये याही दानाची भर टाकू. त्यामुळे मी हा अवयवदानाचा निर्णय घेतला. यापूर्वी तुमच्या गावात कोणी असा उपक्रम राबवलेला आहे का? याच्या आधीचं तर नाही सांगता येणार, परंतु मी 15 वर्षापासून जेव्हापासून काम करतोय त्या काळात तर कुणी निर्णय घेतलेला नव्हता. नववधू सीमा हिने लग्न सोहळ्यामध्ये होणारा अनाठायी खर्च बंद करून साध्या पद्धतीने विवाह करण्याचं आवाहन करत स्त्री जन्माचं स्वागत करा, हुंड्यासारख्या जाचक रूढी मोडीत काढा असं प्रतिपादन केलंय. 2 शब्द बोलण्याची जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः तुमची सर्वांची ऋणी आहे. आज आपल्या या आध्यात्मिक शिबिराचा 3रा दिवस श्री सुमंत बापूजी हंबीर यांच्या पावनकर उपस्थितीमध्ये या शुभमंगल प्रसंगाला सुरुवात होत आहे हे मी माझे भाग्य समजते. कदाचित तुम्हा सर्वांना ही शिबिरामध्ये जे लग्न होते कदाचित हे ऐकून थोडंसं वेगळं वाटत असेल, परंतु यामागचा उद्देश अतिशय सुंदर आहे. आपण बघतो की मुलगी जन्माला आली म्हणजे त्या मुलीच्या आई बापाला मोठी समस्या उभी राहते. त्यामागचं कारण म्हणजे या आपल्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरा. या रूढी परंपरेने माणूस इतका व्यापून गेला आहे की मुलगी तो जन्मालाच नको म्हणतो. त्या मुलगी जन्माला आली म्हणजे तिचा खर्च, तिचं लग्न, त्याच्यानंतर जो हुंडा आहे त्या या सगळ्या गोष्टींनी तो मुलगीच नको म्हणतोय. तुम्ही सांगा या ज्या परंपरा आहे या काढल्या कुणी? त्या तुमच्या आमच्या सारख्या मनुष्यांनी. मग जर यातून जर त्या निरपराध मुलीची हत्या होत असेल किंवा तो जो बाप आहे त्या कर्जाच्या डोंगराने जर आत्महत्या करत असेल तर या परंपरेचा उपयोग काय तुम्ही सांगा. राहुरीच्या आघाडे परिवारानं सुरू केलेल्या अवयवदानाची ही परंपरा तमनर परिवारानं अंगीकारली आहे. त्यामुळे अवयवदान ही चळवळ आजच्या आधुनिक युगाला दिशा देणारी ठरू शकते. या विवाह सोहळ्यासाठी राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी महानवर संजय महाराज शिरसाट, तमनर महाराज, सोनाली गावडे, दत्तात्रय खेडेकर, बाबासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक दानं हे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आपल्या मृत्यूनंतर आपल्या अवयवाचं दान करायचं आणि त्या दानामधून कित्येक लोकांच्या गरजेला उपयोगी पडवून आपल्या ह्या दानाच्या माध्यमातून आपण परत जिवंत राहायचं, अशी काहीशी अवयवदानाची संकल्पना आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि राहुरी तालुक्यामध्ये अगदी पहिल्यांदा अशा पद्धतीनं लग्न समारंभामध्ये लग्न समारोह होणाऱ्या अफाट खर्चाला फाटा देऊन एखाद्याच्या लग्नामध्ये आपल्या अवयवाचं ज्याची किंमत होऊ शकत नाही असं दान करणं, असं महान कार्य आपल्या राहुरी तालुक्यातील तमनर आखडा येथील आमचे मित्र माननीय विजय तमनर, त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी यांनी केलं. हे खरं म्हणजे समाजासमोर फार मोठा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे. ही कल्पना माननीय राहुरीचे विजय आघाडे यांना सुचली. त्यांच्या कुटुंबियाने त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये 17 जणांना अवयवदान केलं आणि त्या कल्पनेतून
माननीय विजय तमनर यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांनीही आपल्या कुटुंबियाचं अवयवदान केलं. आपण फार स्वार्थी माणसं आहोत. आपण कधी शक्यतो दान करत नाही. आपल्या मृत्यूनंतर ह्या शरीराची माती होणार आहे किंवा राख होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. तरीसुद्धा आम्ही अशा प्रकारच्या दानाला प्रवृत्त होत नाही. ही आपल्या समाजातील शोकांतिका आहे. याच्या पाठीमागं या अवयवदानाबद्दल असलेले गैरसमजच जास्त कारणीभूत आहेत. धार्मिक परंपरा कारणीभूत आहे. ह्या सर्वांना फाटा देऊन विजय तमनर, विजय आघाडीसारखी माणसं समोर येत आहेत आणि अवयवदानाची संकल्पना समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत येत आहे. ह्याच्याबद्दल विजय आघाडी, त्यांचे कुटुंबीय आणि माननीय विजय तमनर त्यांचं कुटुंबीय या सर्वांचं समाजानं ऋण व्यक्त केलं पाहिजे. समाजाने त्यांचं आभारी राहिलं पाहिजे. ही अवयवदानाची चळवळ आमचे मित्र शरद पाचारणे, मनोज साळवे आणि संतोष जाधव सारखे जागरूक पत्रकार आहेत. ही मंडळी सातत्यानं या समाजोपयोगी कामाचं पाठपुरावा करतात, त्याला प्रसिद्धी देतात, लोकांपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करतात आणि हे अगदी निस्वार्थ भावनेने करतात. त्यांचंही या सर्व कार्यक्रमामध्ये आभार मानले पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ही चळवळ आपण अशीच चालू ठेवूया आणि आपल्या अवयवांचा मृत्यूनंतरही लोकांस फायदा होऊ द्यावा ही प्रार्थना, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्व मंडळीला परत एकदा धन्यवाद देतो. जय हिंद. सर. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. वाघोली आव्हाळवाडी गटातील निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. असे असताना विकास हा मुद्दा प्रत्येक उमेदवाराचा जाहीरनामा ठरतोय. दरम्यान निवडणुकीचं जोरदार वारं वाहू लागलंय असंच आता म्हणावं लागेल. निवडणूक कुठलीही असो, पण मतदारांना काम करणारे लोकप्रतिनिधी आवडतात. पुणे जिल्ह्यातील वाघोली आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये चांगलीच चुरस आता बघायला मिळते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक उमेदवार शांताराम कटके यांनी विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार असल्याचं स्पष्ट केलंय. नमस्कार, मी शांताराम बापू रंगनाथ कटके. मी आत्ताच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये गट क्रमांक 36 वाघोली आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा हवेली तालुक्याचा कार्याध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, अजितदादा पवारसाहेब, आदरणीय आमच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोकबापू पवार, जालिंदरभाऊ कामटे आणि आमचे इतर ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शक यांच्या माध्यमातून, यांच्या विचारातून या तालुक्यामध्ये आणि आमच्या या जिल्हा परिषद गटामध्ये एक चांगलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करण्याचा आणि पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा एक निश्चित प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नातून लोकजनसंपर्क आणि ह्या भागातील सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची एक हातोटी आलेली आहे आणि त्यातून एक चांगला मोठा जनसंपर्क माझा झालेला आहे. आणि या जनसंपर्काच्या आणि विकासाच्या जोरावर मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळेल अशी मला एक आशा आहे, इच्छा आहे आणि त्या जोरावर मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आणि संपर्काच्या आणि विकास कामांच्या जोरावर आणि सर्वांचे जे काही आबालवृद्ध आहेत, त्यामध्ये मग शाळकरी मुलं असतील, इतर वृद्ध व ज्येष्ठ मंडळी असतील, महिला वर्ग असतील, इतर आमचे सहकारी मित्र असतील आणि मतदारातील प्रत्येक जे आमचे पदाधिकारी असतील, प्रत्येक गावातील ज्या जिल्हा परिषद आमच्या गटामधील प्रत्येक गावचे आजीबाजी सरपंच असतील, सदस्य असतील किंवा आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील किंवा इतर आमचे जे काही लिडिंग पर्सन, जे काही नेतृत्व करणारे काही जे व्यक्ती आमचे सहकारी, या सर्वांच्या जीवावर आणि सर्वांच्या विश्वासावर ही निवडणूक मी जिंकेलच असा माझा ठाम विश्वास आहे. आणि ही निवडणूक माझे सहकारी आणि माझे हितचिंतक मला निवडणूक जिंकून देतील असा पूर्णपणे विश्वास आहे. पत्नी अर्चना कटके ज्यावेळी जिल्हा परिषद म्हणून निवडून आली, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. कारण कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या या मतदारसंघातील आपल्या सर्वांनी मतदान निवड दिली किंवा ती संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी किंवा संधीचं सोनं करण्याची एक संधी आम्हा पती पत्नीला किंवा आमच्या सहकाऱ्यांना ती मिळाली. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वेळ देऊन समाजासाठी जिल्हा परिषदेमध्ये असेल, सरकारी कर्मचारी असतील, सरकारी दप्तर असतील आणि नंतर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाज असेल किंवा प्रत्येक जनमानसामध्ये जाऊन
जी काही शासनाची योजना असतील किंवा जी काही शासनाची कामं असतील, विकास कामं असतील, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दोघांनी किंवा आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, अनंतयुवा प्रतिष्ठानच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी, आमच्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तो निश्चित प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच आम्हाला एक पूर्णपणे आशा निर्माण झाली किंवा ती आशा किंवा ठाम विश्वास आहे की ती लोक किंवा ती जनता किंवा ते मायबाप हेच जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा निवडणुकीचा फिवर अधिकच शिगेला पोहोचेल यामध्ये आता शंकाच नाहीये. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नेवासा जिल्हा परिषद समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 7 गटांसाठी 101 इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता 113 एवढी झाली आहे आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी एकूण 174 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. नेवासा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 7 गटासाठी 101 इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता 113 एवढी झाली आहे. तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 159 अर्ज दाखल झालेत. आधीचे 15 अर्ज मिळून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्जांची एकूण संख्या आता 174 एवढी झाली आहे. माजी आमदार शंकरराव गडाखांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राजकीय पातळीवरती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारच्या शेवटच्या दिवशी तहसीलचे आवार गर्दीने अगदी फुलून गेलं होतं. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वाजत गाजत मिरवणुकीने शक्तीप्रदर्शन करून भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. राष्ट्रवादीच्या वतीने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. भाजप आणि शिवसेना तालुक्यामध्ये स्वतंत्र लढणार असली तरी बऱ्याच जागांवरती मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. गडाख यांच्या आघाडीकडनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मिळून 21 जागांसाठी तब्बल 102 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे समजत आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सुनीताताई गडाख, आशाताई मुरकुटे, सुनील गडाख, तेजश्री लंगे आदींचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्यामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडाली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी शिताफीने नियोजनपूर्ण परिस्थिती हाताळली. त्यामुळे कामकाज व्यवस्थित चाललं. गुरुवारी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी मिळण्यास वेळ लागलाय. शंकर नागदे, C24 तास, नेवासा. पाबळ येथे 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षामध्ये सध्या चुरशीचं वातावरण त्यामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाबळ येथे 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी पाबळच्या माजी उपसरपंच सविता बगाटे, जातेगावचे माजी सरपंच सुभाष उमाप आणि केंदूरच्या सविता पराड हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी तिरंगी लढत होणार आहे. ही बाब निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीनही पक्षांमध्ये चुरशीचं वातावरण निर्माण झालंय. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या रॅलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रश्न मिटणार असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या रॅलीमुळे इतर पक्षांना प्रबळ आवाहन निर्माण झालं असल्याचं दिसतंय. पाबळ केंदूर या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. तर मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट नंदकुमार पिंगळे हे विजयी झाले होते. तर या गटातील पाबळ आणि केंदूर या 2 गावांचे मतदान निर्णायक भूमिका देत असल्यामुळे जिकडे पाबळ तिकडे विजय हे समीकरण आहे. तर पाबळमधनं मोठं मताधिक्य मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं व्यूहरचना सुरू झाली आहे. त्यातच एक भाग रॅलीमधनं पुढे आल्याची शक्यता आता व्यक्त होतीये. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, संभाव्य उमेदवार आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक. दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशूच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बदलत्या ट्रेंडच्या सुंदर गाण्यांची मेजवानी आणि आशयप्रधान असा रांजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी व्यक्त केलाय. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या यशाचे अनेक शिखरे पादाक्रांत करत असताना अजय अतुलचे संगीत दिग्दर्शन आणि लागीर झालंचा एकच बोलबाला असलेला रांजण हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास निर्माते रवींद्र हरपळे यांनी व्यक्त केलाय. रवींद्र कैलास हरपळे आज या ठिकाणी नवीन सिनेमा पहिल्यांदाच मी बनवला आहे आणि ह्याच्यामध्ये खूप वेगळं काही शिकण्याचं किंवा वेगळं काही समाजाचं हे तर त्याचा एक हे मिळाला फिल्म क्षेत्रामध्ये. आज या ठिकाणी पहिला सिनेमा माझा रांजण 17 फेब्रुवारीला रिलीज होते पूर्ण महाराष्ट्रात. तर आत्ता सोशल मीडियावरती पण जेणेकरून चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि अजय गोगावले सरांचं एक लागिरे लागिरे गाणं आहे तर त्याला पण उत्तुंग प्रतिसाद सगळीकडून मिळतोय. तरी आवर्जून 17 फेब्रुवारीला सगळ्यांनी जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा करतो. तसं पाहायला गेलं तर आज शाळेतली जी मुलं आहेत तर त्या मुलांवरती प्रत्येक आज लहान असो मोठा असो किंवा 8वीतला असो किंवा 10वीतला असो आज त्याला प्रेम म्हटल्यानंतर थोडंसं मनात काहीतरी वेगळं हे होतं. तर त्या ह्याच्यावरून आपण एक ही कथा निर्माण केली आणि ही कथा फक्त प्रेमाची नसून त्याच्या पलीकडे अजून वेगळं काहीतरी त्यातून शिकण्यासारखं आहे किंवा मुलांनी ह्या वयात आल्यानंतर काय करावं हे त्याच्यातून आपण हे करून दिले. स्क्रिप्ट म्हणा किंवा कथा सुंदर आहे आणि ती कथा आम्हाला आवडली ह्या हिशोबाने मी आणि जेणेकरून प्रेक्षक म्हणजे वैयक्तिक स्वतः जर मी असेल तर मी माझा सिनेमा आहे म्हणून सांगत नाही पण एक प्रेक्षक म्हणून पण सांगू शकतो आणि प्रेक्षकांनी पण पहिल्या दिवशी सिनेमा पाहिल्यानंतर पण त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं वाटेल की बाबा
आज या सिनेमासृष्टीत असा सिनेमा आलेला नाहीये किंवा हा सिनेमा मी पहिल्यांदाच पाहतोय. रांजण हा चित्रपट सगळ्याच वयोगटातील सिनेरसिकांसाठी असून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठा विक्रम निर्माण करेल असा विश्वास दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी व्यक्त केला आहे. मी प्रकाश पवार, रांजण सिनेमा या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक. आता नुकताच आमचा सिनेमा रिलीजचा प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे. येत्या 17 फेब्रुवारीला हा सिनेमा सर्व चित्रपटगृहात पूर्ण महाराष्ट्रात सर्वीकडे प्रदर्शित होतोय. तुम्ही सर्वांनी हा सिनेमा पाहावा अशी आमची इच्छा. ही या चित्रपटाची नेमकी कथा जी आहे ती तुम्हाला कुठे सुचली, कशी सुचली किंवा काय वैशिष्ट्य आहे कथेचं आणि का म्हणून चित्रपटात ती मांडावीशी तुम्हाला वाटली? चित्रपटाच्या कथेविषयी जर बोलायला गेलं तर सुचली किंवा असं न काही बोलता त्या गोष्टीवरती बराच वेळ अभ्यास करण्यात आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बालवयात पाहतो आपण की मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे आपण नोटीस करत नाही की पण बऱ्याचशा त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या गोष्टीमध्ये पण आज त्यांच्या आपण लहान मुलांविषयी जर बोलायला गेलं तर त्यांच्यामध्ये एक वेगळं काहीतरी असतं की ज्या अचाट गोष्टी त्या वेगळ्या पद्धतीने करू शकतात. आणि हा सिनेमा तुम्ही फक्त प्रेम या अँगलनं न बघता या सिनेमामध्ये तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरंच काय त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा काहीतरी करमणुकीच्या पलीकडे काहीतरी वेगळं अजून देऊन जाईल. आणि हा चित्रपट खरं म्हणलं तर आज चित्रपट या चित्रपट पहिल्यांदा आपण पाहत असतो तर एक म्हणजे करमणूक याच माध्यमातून पाहत असतो. तुम्ही सुरुवातीला त्याला करमणूक म्हणून पाहू शकता, पण त्याचबरोबर समाजात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीतून या चित्रपटातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. मुलांना पण आज या गोष्टीतून बरंच काही शिकायला मिळेल. आणि हा सिनेमा फक्त मी असं नाही म्हणणार की हा मुलांसाठी, तर त्या पालकांनी मुलांसोबत जाऊन हा सिनेमा पाहू शकतात. या पद्धतीचा हा सिनेमा आहे. दरम्यान येत्या 17 तारखेला रांजण हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये शिनोली येथे बंबचोरी झाल्याची फिर्याद दाखल होताच घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI किरण भालेकर आणि त्यांच्या पथकानं ट्रॅप लावून या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतलाय. दरम्यान आरोपींकडनं चोरलेलं साहित्य जप्त करण्यात आलंय. अंकुश सखाराम वरे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. शिनोली येथे बंब चोरी झाल्याची घटना कळाली त्यानंतर गोपनीय बातमीदाराकडनं बातमी कळताच या गुन्ह्यातील आरोपींची नावे समोर आली आहेत. पहाटे ट्रॅप लावून घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI किरण भालेकर यांच्यासोबत सहाय्यक फौजदार YS भोजने, पोलीस कॉन्स्टेबल सांगडे मुंडे यांनी आरोपीस पकडले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना 2016 मध्ये असाच गुन्हा घडला होता. या गुन्ह्याची देखील त्याने कबुली दिली आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनने त्यांच्याकडनं चोरलेलं साहित्य हस्तगत केलंय. त्यामधील 2 आरोपीची रवानगी येरोडा कारागृहामध्ये करण्यात आली आहे आणि एका आरोपीचा जामीन झालाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार YS भोजने हे करीत आहेत. घोडेगाव पोलीस स्टेशन येथे पाणी तापवण्याचे बंबचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिनोली येथून 3 आरोपी अटक केले होते. आरोपीकडून 2 पाणी तापवण्याचे बंब हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी नारोडी फाटा येथील एक पाणी तापवण्याचा बंब आणि बॅटरी चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सदरचे साहित्य तपासादरम्यान जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर आरोपी अटक करण्याबाबी महत्त्वपूर्ण काम पोलीस सब इन्स्पेक्टर बालेकर तसेच सहाय्यक फौजदार भोजने, पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांनी त्यामध्ये महत्त्वाचे कामगिरी पार पाडली. हुसेन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. कोरेगाव भीमा येथे आदर्श मित्रमंडळाच्या वतीने याही वर्षी माही गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. गणेश मूर्तीची बैल आणि आकर्षक रथामध्ये आणि स्वरांजली बँडच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान मंडळाच्या वतीने यावर्षी सर्वांच्या सुख आणि भरभराटीसाठी होम हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदर्श मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी माही गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या गणेश जन्मोत्सवानिमित्त गणेश मूर्तीची बैल आणि आकर्षक रथामध्ये सजवलेल्या बँडच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये याही वर्षी पुरुषांबरोबर महिला गणेश भक्तांची संख्या मोठी होती.
मिरवणुकीनंतर पुणे मनपाचे इच्छुक उमेदवार सोनाली उजगारे आणि गणेश उजगारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. यंदाही मंडळाच्या वतीने सर्वांच्या सुख आणि भरभराटीसाठी होम हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या होम हवनातील पूजा 4 जोडप्यांनी आणि 1111 मोदकांच्या आहुतीने करण्यात आली आहे. गणेशाचे मंदिर असंख्य फुग्यांनी आणि फुलांनी सजवण्यात आलं होतं. दरम्यान 5 प्रभागातील इच्छुक उमेदवार शशिकांत पापळ, संतोष नांगरे, विद्यमान नगरसेविका मानसी देशपांडे, मनोज देशपांडे यांनी मंडळांना भेटी देऊन प्रचाराची सुवर्ण संधी साधली आहे. यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा पाहुणचार केलाय. रात्री 8 नंतर मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादाच्या परिसरातील शेकडो गणेश भक्तांनी लाभ घेतलाय. यावर्षी मंडळाचे मार्गदर्शक बाळू शेजवळ यांच्या स्मृतीस अभिवादन करून मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक संजय चव्हाण, शांताराम शेजवळ, सतीश देवगिरीकर, उत्तम कांबळे, बाळू काळे, अशोक डांगे, मारुती उजगरे, शिवाजी देवगिरेकर, सुरेश चव्हाण आदींनी सुयोग्य नियोजन केलं होतं. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट संवेदनशील असताना अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील मतदान केंद्रावरती CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे निरीक्षक अल्लाउद्दीन काझी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट संवेदनशील करताना अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील मतदान केंद्रावरती CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी भाजपचे निरीक्षक अल्लाउद्दीन काझी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. काझी पुढे म्हणाले की सेनेचे नेते घनश्याम शेलार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये श्रीगोंदा तालुका संवेदनशील जाहीर करावा अशी मागणी केली आहे. या मागणीस भाजपचा पाठिंबा आहे. पण ही मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. मांडवगण गटामध्ये मतदान केंद्रातील बूथ ताब्यात घेणे, विरोधी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दम देणं असा प्रकार यापूर्वी या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्याची गरज आहे. श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या संस्थांचे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मतदान केंद्रावर करू नये. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष मनोहर पोटे, भाजप महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनीता शिंदे आदी उपस्थित होते. आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना पत्र दिले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये बूथवर CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत. दुसरी गोष्ट, मतदारसंघाच्या बाहेरून येऊन त्यांच्याकडे ओळखपत्र ते खरंच मतदार आहेत का याची सगळी खात्री केल्याच्या नंतरच बूथवर पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये त्यांना प्रवेश दिला पाहिजे. अनोळखी गाड्या, नवीन गाड्या, अनोळखी माणसं यांचा काही संबंध नसताना रात्रीच्या येराचं येऊन यांची सगळी चेकिंग झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण संपवण्यासाठी अतिसंवेदनशील मांडवगण जिल्हा परिषद गट असन, कोळगाव गट असन, बेलुंडी गट असन, येळपाना गट असन, ह्या सगळ्या गटामध्ये अतिसंवेदनशील गाव जिल्हा परिषद गटगण आम्ही जाहीर व्हावा असे पत्र दिलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांना पाचपुते साहेब, माजी अध्यक्ष बाबासाहेब, सदा अण्णा पाचपुते, त्याचबरोबर नगराध्यक्ष मनोहरदादा पोटी, मी स्वतः आम्ही सगळे मुख्यमंत्री साहेबांसंग मिटिंग केली आणि त्यांनी शब्द दिला की तुम्ही म्हणता तसं ती सगळी यंत्रणा आम्ही शासन म्हणून पुरवण्याचं काम करणार आहे. शिक्षक वर्ग असेल, शिक्षण संस्था असतील, त्यांना थोडं बर्डन असतं. कदाचित प्रत्येकाला स्वतःचं मत आहे की एखादा शिक्षक जरी त्या संस्थेमध्ये असेल त्यांच्याच बाजूने मत असतं असं काही नाही, परंतु त्यांच्यावर बर्डन असल्यामुळं काही गोष्टी त्यांच्यावर दाबाने काही ऐकावं लागतात किंवा त्यांच्यावर दाब टाकला जातो. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की इथलचे कर्मचारी हे दुसऱ्या तालुक्यात द्यावात आणि दुसरीकडचे कर्मचारी ह्या तालुक्यात द्यावात. असं डिपार्टमेंटच्या बाबतीत सुद्धा आम्ही काही पत्र दिलंय की आम्हाला इथं पारदर्शकपणा दिसला पाहिजे अशा अधिकाऱ्यांची इथं आम्ही मागणी केलेली आणि तशा पद्धतीचं उद्याचं नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. गौरी, हो आले. बाळ, हे काय करतेस तू? बाबा, आई सांगत होती जर गाय हे पिऊन जाईल तर तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. बाळ, जर साथ असेल तुमची आणि या कॅरिओलॅकची तर माझे स्वप्न जरूर साकार होतील. कॅरिओलॅक दुधाच्या उत्पादनात आणि चरबीत वाढ, पशुच्या पचनशक्तीत आणि आरोग्यात वाढ, दूध विक्रीच्या नफ्यात वाढ. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दौंड तालुक्यातील येवत या ठिकाणी एसटी बसेस महामार्गावरती थांबतायत. त्यामुळे येथील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. गावच्या दोनही बाजूने बसलेल्या लोखंडी कठड्याचा येथील नागरिकांना अडथळा निर्माण होतोय. दरम्यान महिलांना तर दररोज तारेवरची कसरतच करावी लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांमधनं मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय. नागरिकांनी हा महामार्ग ओलांडू नये यासाठी रस्ते महामंडळाने गावच्या दोनही बाजूने लोखंडी कठडे बसवलेत. परंतु हे लोखंडी कठडे बसवल्यानंतर येथील नागरिकांच्या त्रासामध्ये आणखीनच भर पडली आहे. एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी आणि अबालवृद्धांना हे लोखंडी कठडे ओढाळताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे एकतर हे लोखंडी कठडे काढावे किंवा एसटी बस सेवा मार्गामधनं येऊ द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. एक पंचक्रोशीतलं म्हटलं तर चालेल, पण दौंड तालुक्यामध्ये एक मोठं गाव बाजारपेठेचं आहे. आणि आज जो आता हायवे त्यामधून चाललेला आहे तो हायवे जात असताना ज्या एसटी आहेत त्या एसट्या हायवेच्या मधून जात असतात. आणि जे लोक गावातील जाणारे प्रवासी जे असतात ते कठडा, जो लोखंडी कठडा बांधलेले आहेत ते दोन्ही बाजूला जे कठडे बांधलेत त्या कठड्याहून पाय टाकून पलीकडे जावं लागतात. आणि शाळेतील लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, या सर्वांना अतिशय त्रास होतोय. वास्तविक पाहता ते जे लोखंडी कठडे बांधलेले आहेत ते खरं तर मग एसटी महामंडळाने या एसटी गावातून आतून आल्या पाहिजेत, ही बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे. परंतु त्यांनी ती काही मागणी केलेली नाही. आणि याच्यामध्ये जे काही आबालवृद्धांचं, लहान मुलांचं, शाळेतल्या मुलांचं आणि जे माणसांचं जी काही धावपळ होते आणि त्यामध्ये अनेक लोक पडलेली आहेत, कोणाचे पाय मोडलेले आहेत, तर काही लोकांचं म्हणजे लोकही गेलेली आहेत. तर याची कुठंतरी ही दखल घेतली पाहिजे आणि एकतर हे कठड्याचं तरी नियोजन केलं पाहिजे. किंवा ज्या एसट्या येणार आहेत त्या एसट्या कमीत कमी गावातून आल्या पाहिजेत. आणि अतिशय मोठं असं गाव आहे, त्यामुळं ही एक शासनाची जबाबदारी आहे. महिलांना तर या कठड्याखालून किंवा वरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे महामार्गावरती उभ्या करण्यात येणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्यावरनं आणाव्यात किंवा महामार्गावर बसवलेले लोखंडी कठडे काढावेत अशी मागणी आता करण्यात येते.
अब्बास शेख, C24 तास, दौंड. अहमदनगर शहरामध्ये विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदान पार पडलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार सुधीर तांबे आणि भाजपचे प्रशांत पाटील यांच्यासह 17 जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. दरम्यान मतदार राजाचा कौल आता कोणाला मिळालाय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदान अहमदनगर शहरामध्ये पार पडलंय. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे आणि भाजपचे प्रशांत पाटील यांच्यासह 17 जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. आता या मतदानानंतर आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकूण 17 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतपत्रिकेवरती नोटाचा निर्णय पण उपलब्ध आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 127 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी अहमदनगर शहरामध्ये 16 केंद्र आहेत. आता या निवडणुकीच्या निकालानंतर दोघा डॉक्टरांपैकी पदवीधराची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहायला मिळणार आहे. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. औसा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी 9 गटांसाठी 93 उमेदवारांचे 108 तर पंचायत समिती गणांसाठी 154 उमेदवारांचे 165 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. दरम्यान अर्जाची संख्या जरी जास्त असली तरी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत खरं चित्र स्पष्ट होईल. औसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 9 गटासाठी 93 उमेदवारांचे 108 तर पंचायत समितीसाठी 118 गणांसाठी 154 उमेदवारांचे 165 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी लांबजना, उजनी, किल्लारी या गटामध्ये तुल्यबळ उमेदवारांसह विविध पक्षाचे तगडे नेते मैदानामध्ये उतरलेत. गणातही 6 गण हे सर्वसाधारण जागेसाठी सुटल्यामुळे या गणातही अनेक आजीमाजी पंचायत समिती पदाधिकारी आपलं नशीब आजमावत आहेत. किल्लारी गटामध्ये राष्ट्रवादीचे सुभाष पवार, काँग्रेसकडनं महादेव पाटील यांनी आपली उमेदवारी सादर केली आहे. उजनी गटासाठी काँग्रेसकडनं नारायण लोखंडे, भाजपचे संदीपान शेळके, राष्ट्रवादीचे योगीराज काका पाटील तर मतोळा गटाचे भाजपकडनं सनफ्लॉवरचे अध्यक्ष श्रीमती संगीत लातूरकर यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेस पक्ष मात्र स्वतंत्र लढणार असून त्यांनी सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेत. प्राप्त अर्जाची छाननी गुरुवारी होणार असून उमेदवारी अर्ज घेण्याची अंतिम तारीख ही शनिवारपर्यंत आहे. जरी अर्जाची संख्या जास्त दिसत असली तरी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत खरं चित्र स्पष्ट होईल. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, लातूर. श्रीगोंदा तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद गटासाठी 73 तर पंचायत समिती गणासाठी 138 अर्ज दाखल झालेत. दरम्यान उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय आणि अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जणू यात्राच भरली आहे असं वाटत होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद गटासाठी 73 अर्ज दाखल झालेत तर पंचायत समिती गणासाठी 138 अर्ज दाखल झालेत. या सर्व अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांनी दिली आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जिल्हा परिषद गट काष्टी सदाशिव पाचपुते, अरुणराव पाचपुते, श्रीपाद ख्रिस्ती, आढळगाव गटामध्ये बेबी गिरमकर, पंचशिला गिरमकर, सुवर्णा पाचपुते, किरण म्हस्के, अनुराधा शेलार, येळपणे गटामध्ये कोमल वाखारे, अर्चना धावडे, मनीषा महाडिक, कोळगाव गटामध्ये अर्चना पानसरे, ताराबाई पंधरकर, मनीषा लगड, मांडवगण गटामध्ये गौरी भोस, सुवर्णा जगताप, विद्या आनंदकर, आढळगाव गणामधनं मनीषा नहाटा, मनीषा कोठारे, मनीषा वाकडे, छाया रासकर, मनीषा नहाटा, पेडगाव गणामध्ये शोभा शिर्के, प्रतिभा झिटे, वैशाली भेद, काष्टी गणामध्ये अमोल पवार, गुलाब घोलवड, विनोद भोसले, लिंपणगाव गणामधनं नानासाहेब ससाने, राघू जगताप, महादेव ओव्हळ, येळपणे गणामध्ये प्रमोदिनी शिंदे, गीतांजली पाडळे, सुचिता शिंदे, देवदैठण गणामधनं कल्याणी लोखंडे, कोळगाव गणामधनं हेमंत नलगे, भैया लगड, भानुदास कायगुडे, पारगाव गणामधनं शहाजी हिरवे, शिवाजी जगताप, शिवेंद्र मोटे, मांडवगण गणामधनं शोभा शेळके, रंजनी देशमुख, पुष्पा बोरुडे, भानगाव गणामधनं आशा गोरे, पद्मा शितोळे, स्वाती कुंदाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
दरम्यान आढळगाव गटामध्ये सुवर्णा पाचपुते आणि गणामध्ये मीरा वाकडे यांना उमेदवारी यासाठी खासदार दिलीप गांधी यांना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितलं. पण पाचपुते, तुम्हाला हस्तक्षेप करायचा असेल तर तुम्हीच सर्व उमेदवार ठरवा, अशा शब्दामध्ये या दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे. शेवटी गांधींच्या म्हणण्यानुसार सुवर्णा पाचपुते, मीरा वाकडे यांना AB फॉर्म देण्यात आलाय. दरम्यान भाजपच्या बंडखोर उमेदवार किरण म्हस्के उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे आणि आमदार राहुल जगताप यांनी म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांना देताना हात लावला, यावर चांगलीच चर्चा रंगून आली होती. भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांपैकी एकाही कार्यकर्त्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे धनिकांना उमेदवारी देताना आम्हाला घराच्या बाहेर काढलं, अशी प्रतिक्रिया देवराव वाकडे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मनीषा नहाटा यांनी आढळगाव गणामध्ये रासप आणि काँग्रेस या 2 पक्षाचे AB फॉर्म जोडलेत. त्यामुळे नहाटा नेमक्या कोणत्या पक्षाच्या, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा येथे दोन्ही काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान पाचपुतेंनी तालुक्यामध्ये कोणती भरीव कामे केली आहेत, असा सवाल आमदार जगताप यांनी या सभेमध्ये बोलताना उपस्थित केलाय. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी खासगी साखर कारखाने आणि पुणे मुंबईमध्ये जागा घेऊन स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलंय. दरम्यान पाचपुतेंनी तालुक्यामध्ये कोणतं भरीव काम केलं, असा जाहीर सवाल आमदार राहुल जगताप यांनी केलाय. दोनही काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. यावेळी आमदार जगताप पुढे म्हणाले की राज्यामध्ये दोनही काँग्रेसची आघाडी होण्याची वाट न पाहता श्रीगोंद्यामध्ये आघाडी करून एकी कायम ठेवण्याचं काम केलंय. या निवडणुकीमध्ये दोनही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्याच माणसाकडनं दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने शेतीमालाचे भाव पाडलेत आणि शेतकऱ्यांच्या प्रपंचावरती दरोडा टाकण्याचं काम केलंय. अशा भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीचा धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. यावेळी अण्णासाहेब शेलार, अनुराधा नागवडे, हरिदास शिर्के यांची भाषणे झाली आहेत. 2 सहकारी साखर कारखाने दोन्ही असं नेत्यांनी उभे केले. मग तुम्हाला लई शेतकऱ्यांची काळजी होती, तर मग तो देवदैठणचा जो त्या ठिकाणी खासगी कारखाना उभा केला, तो मग सहकारी साखर कारखाना तुम्ही का उभा केला नाही, हा सुद्धा प्रश्न इथं सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःच्या खासगी प्रॉपर्टी वाढवल्या. या ठिकाणी कास्तीसारखं मोठं घर त्या ठिकाणी बांधलं. मुंबई पुण्यात तुमचे मोठमोठाले बंगले, शिरूर सारख्या ठिकाणी 40 लाख रुपये एकराप्रमाणे तुम्हाला सांगतो 150 एकर जमीन त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी महिंद्रा भाऊ त्याचे साक्षीदार आहेत. मग एवढं सगळं एवढे सगळे तुम्ही खासगी
विषय तुमचे त्या ठिकाणी वाढवला, यातला एक तरी विषय हा आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी उभा केला का, याचं उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, तालुक्यासाठी काय केलं, तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी वाढवली, तालुक्यासाठी त्या ठिकाणी काय केलं नाही. आणि म्हणून आज भावनिकतेच्या मुद्द्यावर राजकारण करायला निघताय, आमच्याकडे काय नाही असं सांगता, हा झाला तुमचा प्रश्न. पण आमच्या त्या गोर गरीब माणसांनी ज्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी एवढे पैसे दिले, कारखाना उभा करण्यासाठी मदत केली, या ठिकाणी 2-2, 3-3 वर्ष तुमच्या कारखान्याला ऊस घातले, त्याचा कामाचा दामाचा 1 रुपया सुद्धा तुम्ही त्यांना दिला नाही का? हो, त्यांना काय प्रपंच नाहीत का? त्यांना काय मुलं बाळं नाहीत का? त्यांच्या मुलांचं काय त्यांना लग्न करायचं नाही का? त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांना करायचं नाही का? तुमचा झाला कारखान्याचा प्रश्न, तुमचा झाला भावनिक मुद्दा. पण आज 40-45 कोटी रुपये ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याने घामाने उभा केलेला जे ऊसाचे पैसे आहेत, ते पैसे तुम्ही त्या ठिकाणी बुडवलेत. त्यांना कुठंच प्रपंच नाही. आज तुम्हाला सांगतो, तिथं काम करणारा त्या ठिकाणी कर्मचारी असेल, त्याच्या घामाला त्या ठिकाणी दाम देता आलं नाही, त्याचे पैसे बुडवण्याचं काम केलं, तो ऊसाचे पैसे त्या ठिकाणी बुडवण्याचं काम केलं. आज तुम्ही त्या ठिकाणी भावनिक होत असताना त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे होता. मी राहुल दादाला राजदादाला म्हणलं पगारला का आरची द्यायची, म्हणलं आपलं काहीतरी पगार. 30 तारखेला ती आरची आलीच नाही. मी फोन केला त्या आरचीला, म्हणलं आरची का नाही आली आमच्या तालुक्यात? म्हणली भाजपचं वातावरण पाहिलं त्याचं काहीच येऊ शकत नाही म्हणून मी बी आलीच नाही. माझं महाराष्ट्रात नाव बरं आहे म्हणून का खराब करून घ्यायचं तुमच्या तालुक्यात? ती विचारी आली नाही, म्हणजे तुमच्या प्रचाराला येऊ का? म्हणलं अजिबात येऊ नको, तुझ्यापेक्षा आमचंच वातावरण चांगलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय मी, की आपल्याला सर्वांना अतिशय बारकाईने ह्या निवडणुकीला ग्रामपंचायत इतकं बारकाईने काम करावं लागलं. आणि या सरकारचा विरोध आपण आहे ही तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवावं लागणार आहे. इथं कोण कुणाचा हे पाचा कामा नये. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये 2 उमेदवारी अर्ज बाद झालेत. दरम्यान पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 121 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत, तर जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी 63 उमेदवारीचे अर्ज वैध ठरलेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 2 उमेदवारी अर्ज बाद झालेत. पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 121 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. जिल्हा परिषदेच्या 5 जागांसाठी 63 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आहे. तिसगाव गणामध्ये अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातील रवी आरोळे यांचा अर्ज अवैध ठरलाय. आरोळे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलंय, त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आलाय. उमेदवारांच्या गणातील सूचक नसल्यामुळे अण्णासाहेब गवारे यांचा अर्ज अवैध ठरलाय. सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज अकोले गणामधून आले आहेत. सर्वात कमी अर्ज माळी बाबुळगाव गणामधून 6 अर्ज आले आहेत. कासार पिंपळगाव गणामधून 12, कोरडगाव गणातनं 14, भालगाव गणामधून 14, तिसगाव गणामधून 8 अर्ज दाखल झाले आहेत. मिरी गणामधून 9, करंजी गणामधून 11 अर्ज आले आहेत. टाकळी मनोर गणामधून 18 तर माणिक दौंडी गणामधून 11 अर्ज आले आहेत. टाकळी मानव जिल्हा परिषद गटामधनं 6, माळी बाबुळगाव गटामधनं 13, भालगाव गटामधनं 25, कासार पिंपळगाव गटामधनं 7 अर्ज दाखल झाले आहेत. भालगाव गटामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी दोनही पक्षांसमोर अपक्ष उमेदवारांचे आवाहन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला गणातील उमेदवार भीमराव फुंदे हे मुंबई येथे ठेकेदारी करत असल्याची हरकत ऊसतोडणी मुकादम संघटनेचे गहिनीनाथ थोरे यांनी केली आहे. मात्र वेळेच्या नंतर हरकत नोंदवल्यामुळे हरकतीचा विचार करता येत नाही अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुणे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 4 मधनं इच्छुक उमेदवार बबडाताई पठाळे, सोनल चव्हाण, सचिन सातपुते, शैलजित बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. वाघोली अव्हाळवाडी हा जिल्हा परिषदेचा गट मोठा असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न उमेदवारांना पडला होता.
परंतु गणेश म्हस्के यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करून नागरिकांच्या आशा पल्लवित केल्यात. अमोल दमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अवाजवी खर्चाला फाटा देऊन साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न, तमनर कुटुंबाचं सर्वत्र कौतुक. सुंदर गाण्यांची मेजवानी आणि आशयप्रधान असा रांजण चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज. दौंड येथील महामार्गावरील लोखंडी कठड्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल, कठडे काढण्याची मागणी. आणि श्रीगोंदा येथे दोनही काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेचं आयोजन. आमदार जगतापांनी घेतलं पाचपुत्यांवर चांगलंच तोंडसूक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.